नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, 10 जुलै वार गुरुवारला आलेली आहे गुरु पौर्णिमा. आणि गुरु पौर्णिमा ही हिंदू धर्मात अतिशय खास आणि शुभ मानली जाते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला विशेषतः धार्मिक महत्व आहे आणि ती गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यालाच व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. गुरु पौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्यांचे प्रतीक आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत असतात. या वर्षी गुरु पौर्णिमा ही 10 जुलै वार गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. एक अतिशय अत्यंत प्रभावी असा एक उपाय आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. यामुळे आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील. आपल्या मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही आणि धनसंपत्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय देखील आहे. आणि आवर्जून हा उपाय जो आहे तर तो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. तर आता आपल्याला हे स्वस्तिक जे आहे तर ते कुठे काढायचं आहे आणि कशाने काढायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये काढायचं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, गुरुपौर्णिमेची जी तिथीची सुरुवात आहे तर ती 10 जुलैला सकाळी 1:36 होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती जी आहे तर ती 11 जुलै पहाटे 2:06 समाप्त होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी अभिजित मुहूर्त 12 ते दुपारी 12:55 पर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये किंवा सकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर ब्रह्म मुहूर्तामध्ये 4:10 पासून ते 4:50 पर्यंत हे जे 2 शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता. आता जर तुम्हाला संध्याकाळी गोधुली बेलामध्ये पूजा करायची असेल तर संध्याकाळी 7:21 पासून ते संध्याकाळी 7:41 पर्यंत तुम्हाला पूजा करायची आहे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करा. पवित्र नदीमध्ये स्नान करणे या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं. परंतु जर शक्य नसेल तर मग घरच्या घरी गंगेच्या पाण्याने स्नान करा. फळे, फुले, धूप, दीप, अगरबत्ती आणि नैवेद्य यासारख्या सर्व आवश्यक पूजा साहित्य गोळा करायचं आहे. पूजेच्या ठिकाणी आपल्या धूप, दीप, अगरबत्ती, पाणी, नैवेद्य यासारख्या सर्व आवश्यक पूजा साहित्य आपल्याला गोळा करायचं आहे आणि पूजेच्या ठिकाणी आपल्या गुरूंची पूजा करायची आहे. या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. तुम्ही तुमच्या गुरूंची आणि इष्ट देवतेची देखील पूजा करायची असते. गुरु पौर्णिमेला वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते. देवतेला चंदनाचा लेप लावून देवीला सिंदूर अर्पण करावा, नंतर फुले, फळे अर्पण करावी, नैवेद्य अर्पण करावा. भगवान विष्णुदेवांची पूजा करताना तुळशीची पानं अर्पण करावी, कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. लक्ष्मी नारायणाच्या आरतीने पूजा संपवावी. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन घ्यावं आणि पूजा करावी. चंद्रासाठी अर्घ्य अर्पण करावं, धूप आणि दिवा सुद्धा लावावा. यासारख्या गोष्टी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे. आणि त्याचबरोबर हे जे काही अतिशय प्रभावी उपाय आहेत तर ते सुद्धा आपल्याला करायचे असतात. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बघा.
स्वस्तिक जे असतं तर ते शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ज्या वेळेस आपण सुरुवात करतो तर ती स्वस्तिकच्या सहाय्यानेच करत असतो, सर्वांनाच माहीत आहे. आणि स्वस्तिक ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये काढतो त्यावेळेस आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळेच आता आपल्याला हे जे स्वस्तिक आहे तर ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काढायचं आहे. स्वस्तिकमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्याचबरोबर आपल्या घरावरती जर कोणी पौर्णिमेच्या दिवशी काही करणी-बाधा वगैरे करण्याचा किंवा नजरबाधा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सर्व गोष्टी या आपल्यापासून दूर राहत असतात. जर आपल्या मुलांची प्रगती थांबलेली असेल, आपण खूप कष्ट मेहनत करतोय परंतु तरीही त्याचं फळ मिळत नसेल, तुमच्या मनामध्ये खूप इच्छा आहे परंतु त्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता अगदी साधा सोपा उपाय आहे. आता कसा करायचा आहे बघा. यासाठी आपल्याला सकाळी लवकर अंघोळीच्या उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि यानंतर आपली रोजची जी काय नित्य देवपूजा असते तर ती सकाळी करून घ्यायची. त्यानंतर सकाळी तुम्हाला हा 11 वाजायच्या अगोदर उपाय करायचा आहे. खूप जास्त लेट हा उपाय करण्यासाठी करू नका. आता छान काय करायचं तर तुम्हाला एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. थोडासा एका प्लेटमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहे. थोडंसं पिवळं चंदन जे आहे तर ते देखील टाकायचं आहे. यानंतर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. यापासून छान तुम्हाला सुंदर एक पेस्ट जी आहे तर ती तयार करायची आहे आणि या पेस्टच्या सहाय्याने तुम्हाला पहिलं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा असतो तर त्या दरवाजावरती काढायचा आहे. बघा बरोबर मध्यभागी जे स्वस्तिक आहे तर ते काढायचं आहे. यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या किचन मध्ये काढायचं आहे. तिसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपलं जे देवघर असतं, देवघरासमोरचा जो मागचा भाग असतो आपण देवांना ठेवतो आणि देवांच्या पाठीमागचा भाग असतो बघा, त्या मागच्या भागावरती तुम्हाला तिसरं स्वस्तिक काढायचं आहे. चौथं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या तुळशी मातेसमोर काढायचं आहे. तुळस असते तर तुळशीच्या खाली किंवा जमिनीवरती तुळशीच्या अवतीभोवती जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा वाटली तिथे तुम्ही चौथं स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. पाचवं स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो, कपाट असेल वगैरे तर तिथे त्या कपाटामध्ये तुम्ही तिथे जिथे पैसे ठेवता त्या जागेवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक काढत असताना मधले जे 4 डॉट असतात तर ते तुम्हाला द्यायचे आहे. साईडने कडेने ज्या उभ्या 2-2 लाईन असतात तर त्या सुद्धा द्यायच्या आहे. त्यानंतर प्रत्येक स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं असतं आणि ओवाळून घ्यायचं आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. प्रत्येक स्वस्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आवाहन करायचं आहे की असा हा स्वस्तिकचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय हा जो आहे तर तो तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो नक्कीच होईल. तर तो पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यानंतर पुढचा धनसंपत्तीसाठी एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा आहे. आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नसेल, या ना त्या कारणाने कुठेतरी खर्च होत असेल, त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ जी असते तर ती घ्यायची आहे. त्याच्यासोबत तुम्हाला थोडासा गुळ जो आहे तर तो घ्यायचा आणि दिवा किंवा धूप अगरबत्ती घेऊन हे तुम्हाला घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान विष्णुदेवांचं मंदिर असेल त्या विष्णू मंदिरामध्ये जायचं आहे किंवा लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर हे जे आपण हरभऱ्याची डाळ आणि गुळ आणलेला आहे तर तो तुम्हाला तिथे भगवान विष्णुदेवांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे आणि तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत, पैशा संबंधीच्या अडचणी असेल तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे, सांगायच्या आहे आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला 1 वेळा
व्यंकटेश सूत्रमचं पठण करायचं आहे। अगदी साधी सोपी ही एक सेवा आहे किंवा त्याला उपाय देखील आपण म्हणू शकतो। ज्या वेळेस आपण हरभऱ्याची डाळ आणि गूळ भगवान विष्णुदेवांच्या चरणी अर्पण करतो त्यावेळेस भगवान विष्णुदेव हे प्रसन्न होतात आणि आपला बुध ग्रह हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग होत असतो आणि त्याचबरोबर पैशाच्या आपल्या ज्या काही अडचणी असतात तर त्या नक्कीच दूर होत असतात। मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात। तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। अगदी उपाय साधा सोपा आहे परंतु परिणाम त्याचे खूप छान आहे। तर आवर्जून नक्की करून बघा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा। व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जा। तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि विचारू शकता। तर चला सांगितल्याप्रमाणे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे। सर्व ठिकाणी काढा कारण की स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि ज्यावेळी आपण अशा छोट्या मोठ्या तिथींवरती उपाय सेवा करतो तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं। तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला जमेल तो उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि इतर तुमच्या नातेवाईकांना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साई।